नामदेव महाराजांचं वैश्विक दर्जाचं आपण स्मारक उभारू, यासाठी आपण नेहमी पाठपुरावा करू आणि हे काम लवकरात लवकर करू, अशी महत्वपूर्ण ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे. संत नामदेव मंदिराचा जीर्णोद्धार, संत नामदेव महाराजांचे वैश्विक दर्जाचे स्मारक आणि संतांच्या अभंगातील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम शासन करेल, असे अभिवचन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. फडणवीस म्हणाले, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे संत नामदेव हे पहिले संत आहेत. तलवारीच्या जोरावर भागवत धर्म संपवायला निघालेल्या मुघलांच्या राज्यात विठ्ठल भक्ती आणि भागवत धर्म जागवण्याचे काम संत नामदेव महाराज यांनी केले. भारतातील 22 राज्यात भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. ते पहिले फडकरी होते. भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक होते. त्यांनी भाषेचे बंध तोडले आणि सर्व जाती धर्मातील संतांना बरोबर घेऊन सर्व समाजाला जोडण्याचे काम त्यांनी केले. ते पहिले चरित्रकार, समाज सुधारक होते. त्यांच्या अभंगात संवाद, नाट्य मिळते. त्यांनी बालकविताही लिहिल्या. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या वतीने आयोजित केलेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई महाराज यांच्या 675व्या शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, संत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभे राहावे, यासाठी 65 एकरावरील जागा द्यावी आणि स्मारक उभे करावे. संत नामदेव महाराजांच्या मंदिराचा विकास करावा. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज केशव महाराज, माधव महाराज, कृष्णदास महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे संतपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.